रविवारी मुंबईतून मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे गिर्यारोहणासाठी 13 जणांचा चमू आला होता। त्यातील सायराज चव्हाण हा 22 वर्षीय तरुण गडावरून तोल जाऊन दरीत पडला। गेल्या 2 दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता। अखेर मंगळवारी या तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात आला। डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा तीव्र प्रवाह, पाऊस, दाट धुके, निसरडे झालेले खडक यामुळे तरुणाला शोधण्यात अडथळे येत होते। मुरबाड तालुक्यातील सिद्धगड हे पावसाळ्यात गिर्यारोहकांना खुणवते, त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबई उपनगरातून गिर्यारोहक येथे येत असतात। मात्र माहितीचा अभाव, बदलणारा निसर्ग आणि मार्गदर्शनाअभावी अनेक पर्यटक येथे वाट चुकतात। काही पर्यटक एकट्याने जाण्याचे धाडस करतात। अशा काही प्रकरणांमध्ये गेल्या काही वर्षात गिर्यारोहकांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यात। मात्र त्यानंतरही गिर्यारोहकांचा येथे येणारा ओघ मात्र थांबत नाही। रविवारी मुंबईतून 13 पर्यटकांचा एक चमू सिद्धगड येथे गिर्यारोहणासाठी आला होता। या चमूमध्ये 22 वर्षीय सायराज चव्हाण हा तरुणही होता। रविवारी गिर्यारोहण करत असताना सायराजचा तोल गेला आणि तो गडावरील खोल दरीत पडला। तेव्हापासून सायराजचा शोध घेतला जात होता। सिद्धगड परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसात तुफान पाऊस बरसला। या पावसामुळे सायराजचा शोध घेण्यात अनेक अडथळे येत होते। सायराजच्या शोधासाठी विविध गिर्यारोहकांची पथके दाखल झाली होती। सोमवारी दरीत सायराजचा शोध लागला, मात्र त्याला बाहेर काढण्यासाठी सोमवारी यश आले नाही। मंगळवारी पुन्हा सायराजचा मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। डोंगरावरून वाहणारा पाण्याचा तीव्र प्रवाह, संततधार पडणारा पाऊस, दाट धुके आणि निसरडी झालेली वाट यासारखी अनेक आव्हाने यावेळी बचाव पथकापुढे आली। अखेर मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास सायराज चव्हाण या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली। त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला। द पोलीस न्यूज ब्युरो, बदलापूर।